आपल्यासोबत आहेत बैलगाड्या शर्यतीचं खूप मोठं नाव म्हणा आणि यांच्या सोबत आहेत विजय पाटोळे यांची काय प्रश्न आहेत विजय पाटोळे यांचे. नमस्कार. नमस्कार. काय सांगा तुमचे काय प्रश्न आहेत? माझा प्रश्न असाच आहे की पाठीमागं गेल्या वर्षी मला तिथं मिटिंग झाली होती छोट्या सर्जाबद्दल गोठवाल्याला दिलेल्या. तर ते मिटिंगेत असं ठरलं होतं की 10% त्याला रक्कम दिली जाईल प्रत्येक अड्ड्यातली आणि जून महिन्यात त्याच्याकडे बैल जाईल. आता जून महिना उलटून गेला आहे, आता जुलै महिना तरी संपाय आला आहे, तरी अजून काही बैल पाठवला आहे. त्यावेळेला म्हणून तर मी इथं अन्यायाविरुद्ध लढायचा मेळावा आहे म्हणून तर त्यांच्याशी ह्या संघटनेशी बोलण्यासाठी इथं आज राहिलो होतो. ते नानाशने मी सांगितलं आहे बाबा त्यांचं काय करायचा निर्णय ती ठरवतील संघटना. मला काय सांगा आता काय आहे, हा विषय माझ्या समाजाचा, हा काही संघटनेचा विषय नाही आहे. संघटनेचा विषय मी समाजाचा विषय आहे आणि हा विषय मी मिटवला होता. त्यावेळेला बोर्डचे मालक त्यांना बैल काही ते द्यायचा नव्हता, विजयभाऊ बैल न्यायचा होता, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. तर तो विषय असा मिटवला होता, पश्चिम महाराष्ट्रात बैल जर पळाया आला तर प्रत्येक अड्ड्याला एक 10,000 रुपये आपण यांना द्यावं आणि त्यांचं पुढं पैसे न घेता त्यावेळेला ते 3-4 लाख रुपये द्यायला तयार झाले. आपण ते घेतले नाही. चांगल्या पद्धतीने तो मुद्दा मिटवला. आता त्या वजनाला ते जागलेत का नाही जागलेत हा विचार आता परत विजयभाऊनं काढला आहे. पण विजयभाऊचं काय मिळालं का, त्यांनी काय दिलं आहे का मला काय माहीत नाही. पण माझ्यासमोर ठरलेला विषय असा आहे की प्रत्येक अड्ड्याला 10,000 रुपये विजयभाऊला द्यायचा आणि 4 महिन्यानंतर बैल विजयभाऊकडं पाठवायचा असा विषय होता. त्याच्यावर तोडगा आता निघालेला नाही. तर त्याचा विचार आम्ही वैयक्तिकरित्या करू आणि त्यांच्याशी बोलून घेऊ. काय सांगाल? मान्य आहे मला त्यांचा निर्णय काय असेल. धन्यवाद.